जर तुम्ही निवडणूक जिंकलाल, तुम्ही नवीन काय करसाल? माझ्या वॉर्डचं माझ्याकडे पूर्ण माझ्या एक डोक्यामध्ये आराखडा आहे. माझा वॉर्ड हा पूर्ण 70% डोंगराळ विभाग आहे आणि त्या डोंगराळ विभागामुळे काय आहे की सर्व लोक स्लम मध्ये राहत आहेत. पहिली गोष्ट तर मी प्रथमतः त्यांना क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी पक्की घरं देण्याचं काम मी करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना व्यवस्थित रस्ते नाहीयेत, व्यवस्थित गटर नाहीये, व्यवस्थित पाणी नाहीये. आजही माझ्या वॉर्डमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी इलेक्शन जवळ आले की त्या टाक्यांचे नळ फिरवायचे आणि लोकांना पाणी कमी पोचवायचं. ते पाणी कमी पोचवलं की त्यांचाच माणूस जातो, साहेबांकडे चला, मग साहेब वाढून देतील. तो परत वॉल फिरवला जातो, लोकांना पाणी येतं, त्याच्यावरच मतं हे घेतात. असंच 25 वर्ष यांनी केलं. आज जर तुम्ही पाहिलं महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या पाण्याच्या टाक्या आहेत, ज्याच्यावरनं पाणी पुरवठा स्लम मध्ये होतो, त्या पाण्याच्या टाक्यांचे करोडो रुपयाची बिलं यांच्यावर थकीत आहेत आणि याच्यावरती यांचेच बागड बिल्ले बसलेले आहेत. हेच ते पैसे लोकांकडनं जमा करतायत. करोडो रुपयाचे पैसे तर लोकांकडनं जमा झालेत, परंतु ते महानगरपालिकेला भरलेले नाहीयेत. महानगरपालिका त्या ठिकाणी पाणी पुरवठा करत नाहीये का तर बिल पेंडिंग आहे. आणि मग राजकीय याच्यावरती ते कुठंतरी इलेक्शन आलं की त्याचा हे करायचा, त्याच्यामध्ये 50% सूट द्यायची, मतं मिळवायची आणि त्याच्यावरतीच 25 वर्ष यांनी राजकारण केलं. परंतु लोक आता सुज्ञ झालेली आहेत. तुम्हाला त्याच्या माध्यमातून मी सांगतो, आमच्या आमदारांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि विधानसभेच्या याच्यात प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज सर्वच्या सर्व ज्या मुंबईमधल्या टाक्या आहेत, पाण्याच्या टाक्या, त्या बीएमसी कडे हँडओव्हर केल्या जाणार आहेत. आमच्या घाटकोपरच्या ज्या टाक्या आहेत त्या हँडओव्हर करायला सुरुवात झालेली आहे आणि हँडओव्हर त्या महानगरपालिकेच्या हातात हँडओव्हर झाल्यानंतर प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी मुबलक पाणी मिळेल अशी मला त्या ठिकाणी खात्री आहे.